अपडेट न्यूज। नेर तालुक्यातील मोझर येथील महिला भक्तांसाठी शिवसेनेच्या वतीने शेगाव वारीसाठी मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। माननीय संजय राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमांतर्गत मोझर येथील सुमारे 200 महिला भक्तांनी शेगाव यात्रेत सहभाग घेतला। या महिलांना नेर आगाराच्या 5 एसटी बसमधून शेगाव येथे रवाना करण्यात आला। धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमामुळे महिला भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भक्तांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केलं। यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या विदर्भ संपर्क प्रमुख शीतल संजय राठोड, पांदण रस्ता उपविभाग प्रमुख भाऊराव ढवळे, सुनीता ढवळे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख वैशाली मासा, रोशन चोपडे, रेश्मा माकोडे, विनायक खोडे, रवींद्र निकम, संतोष दंबाळे, महादेव कडे, विनोद माकोडे, गजानन गासे आदी मान्यवर उपस्थित होते। उपस्थितांनी महिला भक्तांना शुभेच्छा देत यात्रेसाठी निरोप दिला। या उपक्रमाबद्दल महिला भक्तांनी संजय राठोड व शिवसेनेचे आभार मानले। धार्मिक कार्यासोबतच समाजहिताचा उपक्रम राबवण्याची परंपरा पुढेही कायम ठेवण्यात येणार असल्याचं आयोजकांनी सांगितलं। नेर संपादक निलेश वंजारी। सर्वप्रथम मी गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होते की आपली ट्रिप आता शेगावची निघणार आहे। ही ट्रिप आपल्याला भाऊराव ढवळे यांनी संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त गिफ्ट केलेली आहे आणि भाऊला वाढदिवसानिमित्त दंड औषध लागो ही गजानन महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि शेगावची ट्रिप शिवसेना युवा सेना महिला आघाडीच्या वतीने आज आपल्या मोझर गावामध्ये 5 बसेसची व्यवस्था केलेली आहे। शेगाव जाण्याचं कारण एकच आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे मंत्री जलसंधारण मंत्री संजय भाऊ राठोड साहेब, यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री यांचा 30 तारखेला वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त मोझर गावांनी ठरवलं आपल्या गावातील महिला मंडळींना शेगाव वारी करायची आहे, म्हणून गजानन महाराज देवस्थान मोझर इथून शेगाव गजानन महाराज देवस्थान या ठिकाणी सर्वांना दर्शनासाठी नेण्यात येणार आहे। आणि या मागचं कारण एकच आहे, 30 तारखेच्या वाढदिवसानिमित्त माननीय संजय राठोड यांचा वाढदिवस असल्याकारणानं त्यांना दीर्घ आयुष्य लाभो हे प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणच्या सर्व महिला व सर्व शिवसैनिक भक्तगण या ठिकाणून शेगावला निघणार आहे आणि स्वतःसाठी सुद्धा आशीर्वाद मागणार आहे आणि तसाच माननीय संजय भाऊ राठोड यांच्यासाठी सुद्धा आशीर्वाद मागणार आहे। या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांचं सर्व पेरणीपासून तर पीक निघेपर्यंत चांगलं या ठिकाणी पीक येवो अशीच या ठिकाणी गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो। आणि खरोखर आपण या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आपली या ठिकाणी मोझरच्या गावीची जे सर्व मुलाखत घेत आहे त्या ठिकाणी आपल्या सर्व चॅनलचे धन्यवाद। विदर्भाचे राजे श्री गजानन महाराज यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझे 2 शब्द बोलायला मी सुरुवात करते। आज आपल्या गावामध्ये आदरणीय भाऊराव ढवळे यांनी आपल्यासाठी संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसासाठी मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तरी पण सगळ्यांनी उपस्थित आहेतच, सगळ्या महिला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला असूनही भाऊराव ढवळे यांची गावाबद्दल आदरणीय म्हणजे एक अशी हे असते की इच्छा असते त्यांची की आपल्या या गावासाठी काही ना काही केलं पाहिजे। तरी सुद्धा त्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला आणि गावकऱ्यांनी खूप साथ दिली त्यांना भरभरून। आणि भाऊंना आमच्या गावाच्या वतीने सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ही विनंती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.